काळूपेक्षा साप वाटतोय बघा, तुम्ही बघताय. हे बघा एवढा मोठा आहे बघा. तो दाखव दादा. हा बघ, हा बघा. हे मंडली म्हणून काहीतरी आहे बघा, असं करून बसलाय. हा बघा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट करा तुम्ही. हे बघा कसं आहे बघा. तर आधी आपण काढू काढून घेतो आपल्या. काय काय काढू बोलतात, काय काय गांडूळ बोलतात, तर आपण ते आधी काढून घेतो. त्यानंतर ह्याला लावूया गेल्या वर्षीसारखे. हे बघा, आज आपण ट्रॅप लावलेत का दादा अगोदर? ट्रॅप नाही लावलेत, तर आपण गरीच्या साह्यानेच पकडणार आहोत खेकड्या आज. तर बघूया एक वेगळी पद्धत, कारण गेल्या वर्षी आपण ट्रॅप लावले होते. तर यावर्षी आपण आता टाईम नाही आहे आपल्याकडे, तर गिरवून पकडणार आहोत. तो हा माझा मोठा दादा आहे, काकांचा मुलगा, आणि तो बारका होता. गेल्या वर्षी तो दादा होता आणि बाबा होते. तर आता हा मोठा दादा आला आहे, तर तो पण आहे आपल्याबरोबर. तर जाऊया आता. हे बघा, त्यांनी दगडी उपसायला आतापासूनच सुरुवात केलं. त्यात चामटा दिसतो बघा बघा. चला जाऊया आपण आता. हे बघा, अशा वाटा करत जायचं आहे आपल्याला, कारण वाट सध्या रेडी नाही झालेल्या आहेत. म्हणजे रेडी नाही झाल्यात, कारण अजून येणं जाणं लोकांचं जास्त चालू नाही झालं आहे, कारण गणपती आहेत त्यामुळे जरा शांत आहेत सगळे. तर आपण चाललो आहे अशी, दादा दोघं पुढे आहेत आणि वाट करत चाललो आहे. आजची व्हिडिओ खास असणार आहे आपली गेल्या वर्षीसारखी. तर चला जाऊया. मला व्हिडिओ दाखवायचे कशी मेहनत करतो आपण, म्हणून कुठून जातो बघा आपण. तर बघा, अक्षरशः वाटा नाही आहेत, तिथून वाटा तयार करत चाललं. अक्षरशः चालता येत नाही आहे, वाकून जायला लागते. तिथून आपण निघालं. हे बघा, काढू शोधत आणि त्यांना वाटा माहिती आहेत दोघांना पण, कारण ते ट्रॅव्हल करतात अशा. हे बघा, तर चला जाऊया आपण आपल्या. हे बघा कसं चाललं आहे बघा. ही मेहनत आहे, अशाच खेकड्या भेटत नाही. कारण काय काय ठिकाणी आपण जर आपल्याला घाई असते त्यामुळे घराच्या इथं घेतो आपण. पण आता कसं आहे, हे जंगल आहे पूर्ण, तर या साईडला सहजाची कोण येत नाही. तर काय काय ठिकाणी दादाला लोकेशन माहिती आहे. हा बा आहे बघ, बारीक आहे. तर आपण आतमध्ये जंगलात आलो आणि तिथून काढतो आता. कारण कसं जवळ जर असले तर लोक पटपट घेऊन जातात, पण हे लांबचे कसे मोठे मोठे झालेले आहेत त्यामुळे आपल्याला भेटतात इझिली. आता अजून भेटलेत आपल्याला बऱ्यापैकी. त्यावेळेला दादा आपण दुसऱ्या लोकेशनला जातो आहे का? गेल्या वेळेच्या इथं नाही जातो. तर दादा तिकडे खाली हेच काढतो आहे म्हणजे गांडूळ काढतो आहे. चला जाऊया आपण. मला मी चामटा दाखवतो. हा बघ, लपलाय बघा कसा, छोटासाच आहे. हे बघ, पाण्यावर बसलं बघ. हे बघा, ये रे बाबड्या. हा बघा, हुशार आहे बघा, किती पळतो बघा कसा. हे बघा, हे बघा, मॅन वर्सेस वाईल्ड दाखवतो मी. हे बघा, आम्ही आता चाललो आहे. हे इकडं अक्षरशः वाट आहे ती ब्लॉक आहे, आणि हे बघा आता इकडून खाली वाकून हे ते करून आपण जायचं आहे. कारण आमच्या इथे नदी आणि पर्या म्हणजे जिथे खेकड्या वगैरे भेटतात ते जवळ नाही आहे. आपल्या घरापासून म्हटलं तर 1 ते 2 डोंगर आपल्याला खाली करून जायला लागतात. तर अशी, कारण येत नाही इकडे कोण, त्यामुळे वाट तयार नसते. तर आपण अशा वाटा करत चाललो आहे. आणि दादाला आणि वाटा माहिती आहेत, तर त्यामुळे दरवर्षी आलो की आपण त्यांच्याच पाठी असतो. एक दिवस आपला नदीवरती नाही तर पर्यावरती असतोच. त्यासाठी जेव्हापासून व्हिडिओ काढायला लागलो तेव्हापासून ते दोघंजण खेकड्या आणि कुर्ल्याच्या ह्याच्यात मास्टर माइंड आहेत. बाबांपासून त्यांना एक कला भेटले, कारण गेल्या वर्षीची पण व्हिडिओ जर माझी बघितली असाल खेकड्याची तर. हा नजारा बघताय तुम्ही, हा पर्या आपला म्हणजे ओढा. काय काय जण ओढा म्हणतात, काय काय जण आमच्याकडे पर्या बोलतात. तर आपण आलो आहे नदीच्या जवळ आता. हे बघा, ही त्या साईडला दिसते, तिकडे पुढे नदी आहे. आणि दादा वगैरे आता खेकड्यांची जे गिरवी लावून आपण करणार होतो त्यांची तयारी करतात. हे बघा, पाणी कधी पण वाढू शकतं आणि एवढं जंगल आहे, एकदम शांतता आहे, भन्नाट. कोण कधी आजूबाजूला येऊन उभं राहिलं तरी पण समजणार नाही, एवढा काळोख आहे. नदीला पण पाणी बघताय, नदीला पाणी, कारण पाऊस कंटिन्यू आहे 3-4 दिवस झाले गावाला आल्यापासून. तर नदीला पण पाणी भरपूर आहे. आणि हा जो ओढा जातो म्हणजे पर्या जातो तो डायरेक्टली नदीला भेटतो. तर आपण इथून आता
खेकड्या पकडायला चालू करणार आहोत. दादा आणि तयारी वगैरे करतात. तुम्हाला आवाज क्लिअर येतोय की नाही मला माहिती नाही, तर मी बॅकग्राऊंड व्हॉईस टाकेन नंतर. तर हे बघा पाणी बघा किती क्लिअर क्लिस्टर आहे. हे बघा क्लिअर दिसतं एकदम. हा नदीचा परिसर आहे. आपण साधारणतः 1.5 तास लागला आपल्याला खाली यायला, 1 ते 1.5 तास. शॉर्टकट वाटा शोधत आम्ही आलो, कारण आपल्या इथून जवळ नाही आहे नदी. तर ते दोघं जण तिकडे तयारी करतात खेकडे पकडायच्या अगोदर, आणि आपण आता पोचलो. तर बघूया आपण आता. चला. बघताय खेकड्यांचे आपल्याला ट्रॅप लावायचं आहे, म्हणजे ज्याच्यात काठीच्या साह्याने आपण पकडणार आहोत, बांबूच्या साह्याने. तर त्याचा ट्रॅप रेडी झाला आहे आपला. इकडे दादा ट्रॅप बांधतो, एका दादाने ट्रॅप रेडी केला आहे. आणि आता आपण चालू करूया. नदी त्या साईडला आहे आणि इथून आपण सरळ वरती जाणार आहोत. हे बघा ऑलमोस्ट ट्रॅप रेडी झाला आहे. आपण चालू केलं आता. हे बघा हे बांबू घेतलेत आणि त्याला आपण चारा लावला आहे खेकडांसाठी, आणि त्याला चालू केलं. हा सीन बघा. आले खेकडी, पहिलीच आपली गोवणी. बघूया, लागू दे. बसलाय तो, भेटते की काय बघू. पकडलं ते बघा त्याच्या हातात. पहिलीच गोवणी झालेली आहे आपली. हे बघा दादू दाखव इकडं. दादा पहिलीच गोवणी झालेली आपली. अजून एक दादाला भेटले, गोवणी झाले अजून पण. दुसरा खेकडा. हे बघा एक नंबर. आपला नजारे दाखवतो एक नंबर. लोक पैसे देऊन जातात, पण हे आपल्या कोकणात आहे, आपल्या गावात आहे. हे बघा हा नजारा बघा. बापरे बाबा एक नंबर. हे बघा खाली सगळं सुमसाट. हे बघा. तर या आपल्याबरोबर खेकड्या पकडायला. चला. झालं तोपर्यंत दादाने एक खेकडा पकडला होता. हे बघा सोडत नाही. दादा दाखव इकडे त्याला. हे बघा खेकडा आहे बघा, लागले त्याला. बघू हा बघा तेवढंच आहे बघा. इकडे दादाला लागले. दादा घेतोय, बघूया आपल्याला मोमेंट कॅप्चर होते का. भेटले, लागले हाताला त्याच्यात, पकडले अजून. पहिला आपला प्रो प्लेअर थोडा शांत आहे, कारण त्याला अजून लागली नाही आहे, पण त्याला पण लवकर लागायला चालू होतील. तर दादाला पटापट भेटतात. तर बघू रामादादाला भेटतात का. तो मोठा दादा आहे आणि हा बारका दादा आहे माझा, म्हणजे काकाच म्हणाल तर, पण मी त्यांना दादाच म्हणतो पहिल्यापासून. हा संतोष दादा आणि हा रामा दादा. त्याला पण लागले वाटतं. नंबर दादा त्याला नॉनस्टॉप भेटतात, एकावरती एक भेटले वाटतं त्याला. परत एक अजून हे बघा लागले त्याला. त्याची तर चालूच आहे, पण आपल्या रामादादाची प्रो प्लेअरची अजून गोवणी नाही झाली आहे. दादाला भेटले बघा होता, आणि त्याला पण ट्रॅपला अजून एक खेकडा लागला आहे. त्याला वाटलं काय नाही, पण उचलता खेकडा दिसलाय तो बघा, आणि पकडला तो त्याने. लक्ष नव्हतं त्याचं, लक्ष नव्हतं ना. बघा त्या एकाच धावात आपल्याला 2 खेकड्या भेटल्या. त्या अशी शेवटला लक्ष गेलं आणि इकडं वरती रामादादाला पण भेटल्या वाटतं. फायनली आपल्या प्रो प्लेअरची गोवणी झालेली आहे. भेटली का काय रे, भेटली. हे बघा प्रो प्लेअरची आपल्या गोवणी झालेली आहे. तरी बोललो एवढा वेळ माणूस शांत कसा काय. हे बघा भेटली फायनली त्याला पण. चौकाश अजून एक लागले त्याला लगेच. आता चेहऱ्यावर मला त्याचा आनंद दिसतोय, कारण मागाचपासून मला पण त्याच गोष्टीची आतुरता होती की त्याला कधी लागतात, कारण गेल्या वर्षीचा प्रो प्लेअर आहे आपला. चला मला पण वाटतं जड लागलाय.
काही लागले वाटतं. नंतर आम्हाला सांगितलं आवाज नको करू. हे बघा गभीत हात घातला होता आणि मोठा लागला आहे अक्षरशः. हे बघा थांबा तो घेऊन येतं. आता वर मावेल एवढा आहे. हा बघा एवढा आहे बघा. हे बघा हा बघा चावला वाटतं. हा अंगठा मारला नाही. आई ग चौकत चौकत दे दे. काय करतो तो पाण्यात हे करतो कारण त्याला सोडल्यासारखं केलं की तो मग अंगठा काढून घेईल. ओके 2 मिनटं तुम्हाला मी एक नजारा दाखवतो. आपल्या पाठीमागं धबधबा आहे. एक नंबर वाटतं स्पॉट. आणि हा बघा धबधबा बघताय. त्याच्यात दादाला एक कुर्ली भेटले वाटतं. दमा 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 दमा. हे बघा तिकडे लागले वाटतं. मस्त दणके आहे ती बस त्याला भेटले. हा तुम्हाला स्पॉट बघताय. नॅचरल वॉटरफॉल आहे बघा. हे बघा नजारा बघताय तुम्ही. क्लास एकदम. हे बघा मस्त वाटतंय बघा. फ्लोमध्ये वरती पाऊस पडत असल्यामुळे पाणी जास्त फ्लोमध्ये आहे. हे बघा आणि त्यातच गिरवी टाकले आपली. त्याला बांधू काय तुम्हाला बघताना काय नाही वाटत पण तुम्हाला सांगतो. हे बघा ही अक्षरशः वाट आम्ही अशी चढून आलो आणि दादा पुढे चालला आहे बघा. या अशा वाटा फिरायला लागतात. तिथून इकडून तिकडून भटकंती करायला लागते. त्याच्यानंतर मेन तिथं फळ भेटतं आपल्याला. बरोबर त्या साईडला असं वरती जायचं. तसं आपण सर करून आलो. चला जाऊया. कारण इथून पॉसिबल नव्हतं. या साईडून पॉसिबल नाही आहे तर आपण मी इकडून आलो. ते तो अक्षरशः हा एवढा कडा चढून आला आहे. काठी तुटले आपण आता गिरवी. तर पहिला आपण त्या साईडला गेलो होतो. आता या पर्याला वरती जाऊया. लागले त्या मुळामध्ये आहे झाडाच्या. बघूया त्याला भेटली का. गेली अटशीत. चल लंबा दादाने पण तिकडं पकडले. बघा आणि तिला इकडं आपण पकडूया आता येईल. हे बघा पकडले फायनली. आपण पण कुर्ली पकडले. त्यांच्यात योगदान आपलं पण दिलंय थोडंफार. हे बघा पोरीला बारकी खेळायला नाही तर पोरांना आमच्या बारक्या. हे बघा हा सीन बघा. अक्षरशः आपला जो पर्याय आहे म्हणजे ओढा आहे तो पूर्ण झाकून गेला आहे झाडांच्या ह्याच्यामुळे. सगळीकडे पालवी आहे. हे बघा आणि त्याच्यातून रस्ता करत वाट काढत आम्ही चाललो आहे. हे बघा आम्हाला साधारणतः 1.5-2 तास झाले आता. कारण 2 वाजता आम्ही आलो होतो. आता 3:30 झाले. 1.5 तास झाला आपल्याला. चला जाऊया. बऱ्यापैकी मशागत झाली आमची. एक दादा तिकडून गेला. एक दादा ह्या साईडून गेला. मस्त मोमेंट कॅप्चर झाले नेमकी. हे बघा पद्धतशीर पकडले त्याने पण. त्या ढावातून काढले त्याने बाहेर. हे बघा वा 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 कडक. आतापर्यंत भेटलेली आमची सगळ्यात मोठी कुर्ली. हे बघ मस्त पकडले दादाने. मेहनत पण तेवढीच केले.
मला दाखवतोय बघा कसा पकडलाय बघा हे बघा साईज बघा नंबर हां ओके बघा अक्षरशः धारा दिसतो तिकडे वाटतं दादाला परत पूर्वी लागले हे बघा चाललाय तो हळूहळू पकडलं भेटले तुम्हाला मी नजारा दाखवत होतो हा नजारा बघा एक नंबर गावात सुख आहे तो ह्याच्यासाठी बघा मस्त वाटतं एकदम आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे बऱ्यापैकी भेटल्यात तिकडे आम्हाला हे बघा दोघांच्या हातात एक पिशवी आहे चला जाऊया आपण अजून बघूया जवळ आलं तसं आपल्या घराच्या खालच्या साईडला आता थोडं एक 15-20 मिनटावरती असेल चलो धावत आली होती ना धावत हां ते दाखवतो तुम्हाला दादाने केसले तिला हे बघा हे बघा माणसाने पडून पण तिला सोडलं नाही बेकार जिद्द तुला लागलं नाही ना हे बघा दुसरी पण आले बघा तिथे ते बघा वरती गेले येते बाहेर ती आतमध्ये गेला आतमध्ये बेकार तुला लागलं ना बघा ती मस्त खेळलो तिला आणि बाहेर काढली मस्त सीन भेटला त्या साईडला गेले त्या धावातून बाहेर आले खेकडे दादा जातोय तिथं सीन घ्यायला तर मी तुम्हाला परफेक्ट शॉट दाखवतो जर आलीच तर हे बघा वरती काढले त्यांनी खेळवत तिला आणले वरती हे बघा भेटले बघा त्या ती जी घब होती त्या घबीतून बाहेर आले हे बघा मस्त भेटले ॲट अ टाइम 2-2 लागल्या ते पण मोठी भेटले तिकडे रामादादा लावून भेटले मस्त भेटले साईज बघा दे पिशवी दे हे बघा अक्षरशः गुडघ्यावर पाणी असेल त्यात त्याला वाटतं लागले पण तो सोडत नाही आहे हीच मेहनत आहे हे बघा ते कुर्ली काढल्याशिवाय राहणार नाही तो जिद्द आहे ती आणि काढला हे बघा डेंगा भेटला ज्या आईला कुर्ली गेली वाटतं डेंगा काढला त्यानं पण कुर्ली गेली एक नंबर त्याचा पकडायचा मूड नाही कारण खेकड्या भेटल्यात आता बघू थांबा भेटते का आपल्याला प्रयत्न करतोय तो गेला आहे पकड टाकली आहे आणि खेळाडू बाद होतो का बघूया आपण आता पकडला नाही का आहे ना तेवढी तर तेवढी प्रमाणे त्याची नेहमीची जागा आहे तर तिथं त्याला भेटलेली आहे का बारकीशी आहे पण लागली त्याला नक्की कारण तो बोलला होता या जागेवरती त्याला भेटतात त्याच्या अशा ठराविक जागा आहेत की त्याने तिथं बोललेलं आहे की तिथं त्याला लागतेच कुर्ली आणि तिथं लागते कुर्ली हे बघा हा एवढा वर्षाचा अनुभव आहे त्याचा म्हणून त्याच्याबरोबर यायला आपल्याला मजा वाटते कारण आपल्याला माहिती आहे त्याच्या अंगाला खेकड्या आहेत त्याच्या अंगाला कशा मासे असतात म्हणजे तो आला की त्याला भेटणारच तसं दादाच्या पण याला
दोघांचा पण. मी या दादाचा अनुभव नव्हता घेतला, मोठ्या दादाचा, पण त्याला पण जुना अनुभव आहे, तो पण जुना खेळाडू आहे. खरंच भारी झाला आहे तुम्ही बघाल तर, कारण आम्हाला एवढं वाटलं नव्हतं, कारण आज पाऊस जास्त होता त्याच्यामुळे. थांबा तोपर्यंत लागली हिरवी ती दाखवत वाटतं. बघूया, तो ढव मोठा आहे त्यामुळे दादाला पण रिक्स नाही घेता येत. बघू आता भेटली तर, नशिबाचा खेळ आहे. वा, एक नंबर दादा, एक नंबर. मस्त मोठा आहे हे बघा, हे मेहनतीचं फळ आहे. मस्त आल्या, सावकाश सावकाश. 3 मासं बघ, मासं बघ किती आलेत त्याला. बा बा, हो रे, ढावातलं सगळं मासं आलेत. खातील, घे काढ मरू दे. नजारा बघताय तुम्ही, इथून असा फ्लो आलाय हे बघा, मस्त एकदम वॉटरफॉल टाईप आहे. मध्ये मध्ये खप पडलेले आहेत, एक नंबर. आणि ज्या गेल्या वर्षी खेकडा पकडला होता आपण, त्यावेळेला पाणी कमी होतं, पण ह्या वेळेला पाणी भरपूर आहे, तर त्याच्यामुळे खेकडा जास्त बाहेर नाही पडत आहे. पण ह्यावर्षी आपला खेकड्यांचा म्हणजे काउंट बऱ्यापैकी चांगला आहे आणि कालावधी म्हणजे कमी याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी भेटलं. तर चला बघूया अजून आपल्याला अजून किती भेटतात. साधारणतः आपल्याला 4 तास तरी झाले असतील. आणि दादा, मोठा दादा खाली आहे आणि बारका दादा वरती गेला. तर चला जाऊया आपण. ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. इथपर्यंत बघितलं म्हणजे तुम्हाला भारीच वाटलं असेल. तर मी डायरेक्ट छत्री पाठीमागं लावले, कारण छत्रीचं काम नव्हतं, भिजेल म्हणून मला वाटलं पाऊस येईल. पण जर अजून काळं पाणी झालं असतं, म्हणजे लालसर झालं असतं, तर खेकडा आपल्याला अजून भेटले असतात. पण नाही, पाऊस वरती पडतोय पण तो शांत झालं पाणी. चला, तर दादाने एक पकडले, आम्ही लेट झालो आहे आणि दादाला मोठा मॉन्स्टर भेटलेला आहे. चला, लागले वाटतं हे बघा. पाण्याचा फोर्स जास्त आहे, ती पण काळजी घ्यायची आहे, कारण टायमिंगवरती महत्त्व आहे. पकडले ते बघा, मस्त एकदम सावकाश आहे. संध्याकाळचे पण काळोख बघा. दादा वरती एक ढव आहे, तर तिकडं चाललं आहे बघायला, कारण त्याला जागा माहिती आहे त्याच्यामुळे. आणि मोठ्या दादाने इथे लावलं की ना, तुम्हाला आवाज येत आहे की नाही, पण ह्या दगड्या बघा कसल्या मोठ्या आहेत. ही दगड बघा कसली मोठी, ती पण बघा, अक्षरशः एवढी मोठी दगड आहे पर्यामध्ये. हा बघा 0.5 मध्ये दाखवतो. हे बघा, ही कसली दगड आहे बघा मोठी. ही पण बघा कसल्या दगड्या वाहून आलेल्या आहेत. ही पण बघा, ही पण किती मोठी आहे बघा, मजबूत. बाप रे बाप. आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत, तर काळोख बघा किती दिसतं. आणि काय काय पोरं आपल्या इकडं म्हणजे बॅटरी घेऊन रात्री पण येतात, कारण रात्री खेकड्या बाहेर खायला येतात, त्यामुळे त्यांना पण भरपूर भेटतात. पण आपल्याला अजूनपर्यंत योग नाही आला त्यांच्याबरोबर यायचा रात्रीचा, जॉबमुळे, त्यामुळे आपल्याला काय टायमिंग जुळत नाही. तर चला जाऊया आपण आता. दादाने हात टाकलाय, काढली, एवढ्याशा ह्याच्यातून पण दिसली त्याला बेकार. अडगड जागा आहे, उभा राहायला पण जागा नाही, त्या जागेत तो पकडायला चालला आहे. डेअरिंग पण बघा त्याची, हे बघा मस्त साईज भेटलाय, एक नंबर साईज आहे. आता मजा येणार आहे पकडायला. 5 वाजलेत, तर बघूया आता. हे बघा पावसाचा जोर वाढलाय. दाखवतो आपण केवढ्या जागेतून चाललोय. मग पाठीमागं बघू शकता पूर्ण पॅक आहे. आणि आता पुढे दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं. काय नजारा आहे बघा, अक्षरशः जागा पॅक आहे. हे बघा जागा पॅक आहे, दगड आहे खाली आणि या साईडला वरती ओढा आहे. दोघांनी पण इथे हे लावले. भन्नाट काळोख वाटतं, भन्नाट एकदम असं वाटते. रात्रीचे 7-8 वाजले हे बघा. आणि वरतून धो धो पाऊस पडतोय. वाह, बादशाह बादशाह बादशाह, एक नंबर, क्लास, डायरेक्ट क्लास क्लास, एक नंबर. नशीब बघितली ना दादा. पकडला अजून एक. आयफोन असलेल्याचा फायदा, पावसात पण तुम्हाला फोटोज व्हिडिओज तुम्ही बिंदास न घाबरता काढू शकता. हा आयफोनचा फायदा आहे, कारण किती पाऊस लागू दे नाही तर काय होते, काय टेन्शन नाही घ्यायचं.
जंगलातून पायपीट करून एक कडा आम्हाला अवॉइड करायचा होता, म्हणजे धबधबा. तर तिथे आलो आहे. तिथे ढव आहेत एक दोन. दादाने दोघं पुढे गेलेत. माझ्या चप्पल अक्षरशः स्लिपरी आहेत, म्हणजे स्लिप होतात डायरेक्ट. त्या पण गावातल्या एका पोराच्या घालून आलो. आपण शानपणा करून क्रॉप्स घालून आलो. तर त्याच्यानंतरचा जो नजारा तुम्हाला दाखवतो. 2 मिनटं मजा बघा. एक नंबर. हे बघा, हे बघा, हा बघा पाठीमागं नजारा बघा. बाप बाप. इकडे लावलाय खाली आणि हा सीन बघताय तुम्ही. हा बघा, क्लास कढाई डायरेक्ट क्लास. उपाच्या उभा सरळ डायरेक्ट. हे बघा काय बघा, एक नंबर. आणि दगड बघा मोठी. बाप. हे कसं राहिलं बघा, मुळांवरती राहिलं सगळं. बेकार मजा आहे. म्हणून गावाला गणपतीला आल्यावर किंवा कोकणात आल्यावर एक दिवस तरी भटकंती अशी करायची की नदीवरती किंवा परत वगैरे फिरायला. ती मजा वेगळी असते. तर त्याचा आनंद पण घ्यायला लागतो. बायको मला मजबूत ओरडणार आहे, कारण आमची एक फ्रेंड आहे गावातली. तिचा चहा पाण्याचा कार्यक्रम होता, तर तिथं जाणार होतो. ते मी कॅन्सल केलं आणि अचानक भयानक आमचा माशांचा प्रोग्राम झाला, आपला खेकड्याचा प्रोग्राम झाला. तर मी इकडे आलो आणि तिला तिकडे ब्लॉग काढायला सांगितला आहे चहा पाण्याचा. तर हे बघा, याचसाठी 8 तास केला होता आम्ही. असला वाफ म्हणजे पाणी मारतं डायरेक्ट तोंडावर. आनंद त्याच्या चेहऱ्यावर बघू शकता तुम्ही. का नसणार आहे आनंद. चौकात चौकात चौकात. हे बघा, वा 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 वा. खरंच आनंद आहे बघा. चेहऱ्यावर स्माइल बघा त्याच्या. एक नंबर साईज भेटले बघा. काढा, एक नंबर. चौकात चौकात चावल वेळ. खेकडा आहे. कसं ओळखलं तू. हे बारीक आहे. हे साईडच्या याच्यावरती ना. हा हे बघा. तर जो खेकडा पकडला त्याने या ढवातून काढलाय. म्हणजे त्याला तिथं काळं पाणी अक्षरशः, आणि त्याच्यामधून त्याने बाहेर काढला. म्हणजे विचार करा, स्किल आहे, मेहनत आहे. कारण एवढं वर्ष ते मेहनत करतायत, त्याच्यामुळे त्यांना अंदाज आहे कुठं काय भेटतं किंवा काय. तर आम्ही बघा त्या एवढा सगळा इथून खाली वर जाऊन त्या वरती चढून परत खाली आलो हे कॅप्चर करायला. नाच डायरेक्ट. आणि मेहनतीचं फळ भेटलं आम्हाला. तर काका कमाल बघा. हे घरटं बघा इथे. आता पावसामुळे ते हे झालंय, विजिबिलिटी कमी झाली आहे, कारण आता काळोख झाला आहे. त्यामुळे ही आहे तो मोठा काढा आहे, तुम्हाला मगाशी दाखवला. तर आता आम्हाला हा काढा चढायचा आहे आणि आम्ही वरती पार करत जाणार आहोत. छत्री लावले पाठीमागं. तर चला जाऊया आपण. मी दाखवतो. चला. दोघं जण वरती चढलेत. हळूहळू मेहनती आहेत, कारण मेहनत माझ्यासमोर दिसते दोघांची. हे बघा, ह्या पारंब्यातून आपण वरती चाललो आहे. तुम्हाला मगाशी जसं सांगितलं तसं. चलो, ही मेहनत आहे क्रिएटरची. हे बघा, ह्या सगळ्यावरती चढून आलो आपण. हा पॉईंट. चला, हा पोर्शन खाली दिसतो तुम्हाला, तो आपण चढून आलो वरती. आणि तो तिकडचा मगाशी तुम्हाला मी काढा दाखवला. तो अजून थोडंसंच आहे. चला दादा, मजा आली ना. हा वसूल. चला. हे पाणी उन्हाळ्यात पण तुम्हाला प्यायला भेटेल. हे बघा, पाणी बघा कुठून आलं आहे, दिसतं तुम्हाला. हे बघा. आता दादा बारक्या दादाच्या अपेक्षा वाढवतोय, कारण तो तुला भेटल मोठी. तर बघूया आपण. चला, एंड करतो आम्ही आता, कारण वाजलेत पण जास्त आणि काळोख झाला. आपल्याला आरतीला वगैरे पण जायचं फ्रेश वगैरे होऊन. तर चला समोर. किती हुशार झालं बघा. त्या तिथं घरीला येत आहेत आणि रिटर्न जातात. तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती. 2 वेळा टच केलं तिने आणि गेली परत. या 4 म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या त्या मोठ्या आहेत. अजून आहेत भरपूर, पण आपल्याला घाई गडबडीमुळे व्हिडिओ त्यांचा खेकड्यांचा काढायला जमला. बघूया दादाकडची व्हिडिओ आपल्याला भेटली तर. ह्या एवढ्या आपल्याला भेटल्यात आणि याच्यापेक्षा अशा भरपूर मोठ्या भेटल्या होत्या. तर
त्यांची रेसिपी आजची मेहनत होती. बघा त्यांना ठेवलं आहे कारण गणपती आहेत त्यामुळे खायचं नाही आहेत आपल्याला, त्यामुळे